विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। जळगाव शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। वाघूर पंपिंग आणि उमाळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा। नागपुरातील वकील परीक्षित मोहितेंची तक्रार। सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 30 जुलैपर्यंत नांदेडमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी। जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचे आदेश। बुलडाणा गावातील रस्त्याचे काम मागील 10 महिन्यांपासून अपूर्णच। पावसाळ्यामध्ये संपूर्ण गाव चिखलमय। ग्रामस्थांचे हाल। भंडाऱ्यामधल्या पूरग्रस्त गावामध्ये धान्य किटचं वाटप। कृषी पदवीधारकांच्या पूर्व विदर्भ पूरग्रस्त मदत निधीचा पुढाकार। साताऱ्याच्या सासपडे हरपळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर। कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्हीमध्ये कैद। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाचं भीक मागू आंदोलन। वेतनाच्या मुद्द्यावरून शिक्षक वर्ग आक्रमक। नाशिक शहरामध्ये रॅली काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड। एमपीडीए गुन्ह्यातून सुटका झालेल्या गुंडानं शहरामध्ये काढली होती रॅली। आज पोलिसांकडून गुन्हेगारांची धिंड। अकोल्यामध्ये खड्ड्यानं बाईकस्वाराचा जीव घेतला। मूर्तिजापूर ते भातकुली मार्गावरील खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू तर दोघे जखमी। वारंवार तक्रार करूनही प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसल्याचा आरोप।